नमस्कार, मी अंजली पाटील. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण फेस योगा कसा करायचा ते बघणार आहोत. फेस योगामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, स्किनचा ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो, त्यामुळे स्किनवरचा ग्लो वाढतो, सुरकुत्या पडत नाहीत, स्किन अशी लटकत नाही किंवा डबल चिन असते ती जाते आणि लिम्फ नोड जे आहेत ते ॲक्टिव्ह होतात फेसवरचे. त्यामुळं जशी बॉडी डिटॉक्स होते तसं फेस डिटॉक्ससुद्धा होण्याला फेस योगामुळे मदत होते आणि स्किन टोन्ड होते. त्यामुळं आपण आहे त्या वयापेक्षा पण आपण यंग दिसतो. पहिल्यांदा आपण कपाळापासून सुरुवात करूया. कपाळासाठी काय करायचं, आयब्रो ज्या आहेत त्या आपल्या वरती उचलायच्या अशा आणि लूज करायच्या. आयब्रोपासून वरती उचलायचं कपाळ आणि लूज करायचं. ही प्रत्येक गोष्ट 5 वेळा करायची म्हणजे इफेक्टिव्ह होते. तुम्ही 7 दिवस जर फेस योगा केला तर तुम्हाला फेसमधला फरक जाणवायला लागतो. आता आयब्रोसाठी काय करायचं, आयब्रो फक्त असं डोळ्याच्या या कडेला आणि या कडेला असं बघायचं. खरं ते राऊंड करत यायचं. इकडून सुरुवात केली की अगदी डोळ्याच्या कोपऱ्यापर्यंत जायचं. काही वेळेला मी 3 वेळा पण दाखवेन, तुम्ही करताना 5 वेळा करा. आणि ज्या गोष्टीचा आपण करतो योगा त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करायचं. आता आयब्रोसाठी करतोय तर आयब्रोवर कॉन्सन्ट्रेशन करायचं, कपाळासाठी करतोय तर कपाळावर कॉन्सन्ट्रेशन करायचं. आता आपण आयलिडला करणार आहेत पापण्यांसाठी आता आपण करतोय. तर पापण्या उघडझाप करायच्या, फक्त फास्ट करायचं. तसंच वरती बघायचं, रूपकडं बघायचं, छताकडं, आणि पापण्या उघडझाप करायच्या. हे पापण्यांसाठी झालं. आता हे आपल्याला हे सुरकुत येतात ह्या बाजूला, आपण त्याला क्रोफिट म्हणतो आपण. हे कॉर्नर जे असतात तर त्याच्यासाठी काय करायचं, व्ही आकारामध्ये असं बोटं आपली फिक्स ठेवायची आणि त्याच्यानंतर डोळे बंद करायचे, घट्ट बंद करायचे, उघडायचे. हे इथले पॉइंट आहेत ते अजिबात हलवायचे नाहीत, एकदम हे फिक्स पाहिजेत. हे झालं. आता ह्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन नाकावर करायचं. फक्त नाक असं चुरगळायचं, गोळा करायचं, लूज सोडायचं. हे करत असताना फनी दिसतंय पण आपल्या फेससाठी करायचं. अगदीच आपल्याला हे वाटलं तर आपण जेव्हा एकटा असतो तेव्हा करायचं. हे नाकासाठी झालं. आता आपण करणार आहोत गालासाठी करताना काय करायचं, डीप श्वास घ्यायचा आणि मग गाल फुगवायचे. जेवढा आपला श्वास आहे तेवढा वेळ गाल फुगवून ठेवायचे. हे एक 5 वेळा करायचं. गाल कसे आपले लवकर लूज होणारा पार्ट आहे फेसमधला, त्यामुळे गालाचे व्यायाम 2-3 प्रकारचे आहेत ते मी दाखवते. आता हा एक प्रकार झाला. आता दुसरा प्रकार सेम असंच करायचं, फक्त ओठांवर बोटं ठेवायची आणि प्रेस करायचं. बोटं खूप जोरात प्रेस करायची. आपल्याला इकडं जाणवतो आपल्याला ताण आलेला ह्याच्यामध्ये. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी 3-3 वेळा दाखवते, तुम्ही करताना 5-5 वेळा करा. आता हे झाल्यानंतर परत गाल फुगवायचे. आणि एका बाजूनं प्रेस करून ती हवा आहे ती सगळी एका गालात दुसरीकडे अशी ढकलायची. आता ह्याच्यानंतर काय करायचं, दोन्ही गालामध्ये हवा भरायची आणि क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरवायचं.
आता हे झालं. जशी आपण गालात हवा भरली तशी आता अप्पर लिप आणि लोअर लिप इथं भरायचं. ह्याला आपण हनुमान पोज किंवा मारुती पोज पण म्हणू शकतो. आणि हवा खालीवर खालीवर अशी हे करायची. ह्याच्यानंतर ओठ जे आहेत आपले ओठांसाठी इथं दोन्हीकडे असं हे बोट ठेवायचं. आणि आपण जसं स्ट्रॉनं पितो, काहीतरी लिक्विड पितो आपण स्ट्रॉनं, तशी पोझिशन करायची. परत सोडायचं. आता ह्याच्यानंतर काय करायचं, ही जी लाफ लाईन असते ह्या लाफ लाईनसाठी ओठाचा चंबू करायचा आणि तो इकडं वरती असं इकडं न्यायचा आणि इकडून असं इकडं. नुसतं चंबू करून असं नाही, चंबू करून हे करायचं. त्याच्यानंतर ओठ असे पाऊट करायचा ओठाचा आणि वाईड करायचे. अगदी आपल्याला जाणवतं इकडचे स्नायू वगैरे सगळे स्ट्रेच होतात. स्ट्रेच झाले आणि कधी कधी ना फेस योगानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे सगळं दुखतं पण. तर त्याचं म्हणजे समजायचं की आपलं योगा हे व्यवस्थित आणि छान झालं आहे आणि त्याचा इफेक्ट व्हायला लागलेला आहे म्हणून. हे झाल्यानंतर हे करायचं. त्याच्यानंतर हे आपली डबल चिन जी असते, डबल चिनसाठी काय करायचं, थोडंसं मान अशी अगदी 90 डिग्री नाही घ्यायची, 45 डिग्रीमध्ये थोडी वरती हे करायची आणि आपली जीभ टाळ्याला लावायची, घट्ट आणि लूज करायची. फक्त ह्या डबल चिनच्या ह्याला व्यायाम होतो बघा, आपल्याला जाणवतं. किंवा इथलं गालाची अजून एक पोज राहिली आपली, फिश पोज आपण म्हणतो ती. आता हा पूर्ण या स्नायूंसाठी आपण करायचं आहे. आता हे 90 डिग्रीमध्ये अगदी वरती छताकडे बघायचं आपण. कीस टू रूप असं याचं हे आहे. वरती आपण कसं ओठ गोळ असे हे जे आहे पाऊट करायचं, असं पूर्ण ते वरती करायचं आणि लूज सोडायचा. तसंच पूर्ण ओ करायचा वरती आणि पाऊट करायचा. पूर्ण तोंड उघडायचं आणि पाऊट करायचा. परत फक्त हे आत घ्यायचं. आतापर्यंत आपण पाऊट करत होतो त्याच्या उलटी बरोबर हे पोझिशन करायची. हे असं करत होतं ना, ते आता फक्त आत करायचं. हे वरती करून करायचं. आता मान इकडे फिरवायची, थोडंसं 45 डिग्रीमध्ये करायचं आणि पाऊट करायचा. हा जो पाऊट आहे आपण ह्या लोअर ह्याच्यासाठी करतोय, तर खालचा ओठ आहे तो वरती जास्त ढकलायचा प्रयत्न करायचा. ह्याच्यानंतर पूर्ण चेहऱ्याला टॅपिंग करायचं, टॅप 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 असं. ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं ह्याच्यामुळे. हे कुठल्याही वेळेला रोज करा तुम्ही. फेस योगा करण्याच्या आधी 1 ग्लास पाणी पिऊन मग फेस योगाला बसा. या सगळ्याबरोबरच पाणी भरपूर प्या, डाएटकडे लक्ष द्या, आनंदी राहा, पॉझिटिव्ह राहा. थँक्यू.